नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवार मॅडम, हडस हायस्कूल रामदासपेठ नागपूर येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण वर्ग 10वा विषय मराठी या कृतीपत्रिकेतील उपयोजित लेखनाचा भाग आपण बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या उपयोजित लेखनामध्ये आपण पत्रलेखन म्हणजे काय याचा व्हिडिओ याच्या आधीच आपण बघितलेला आहे. त्यानंतर जाहिरात लेखन म्हणजे काय तेही सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बातमी लेखन म्हणजे काय तेही सुद्धा आपण बघितलेले आहे. म्हणजे याच्या आधी जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला पत्रलेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन आणि आज आपण बघतो आहोत विद्यार्थ्यांनो या उपयोजित लेखनाचा शेवटचा भाग म्हणजेच तो निबंध लेखन. विद्यार्थ्यांनो, निबंध लेखन हा भाग बघत असताना सुरुवातीला निबंध म्हणजे काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण निबंध लेखन म्हणजे बंधन नसलेलं लेखन नाही, तर इथे बंधन आहे. कारण निबंध या शब्दाचा अर्थ होतो गुंफणे किंवा बांधणी करणे. म्हणजे एखाद्या प्रतिमेला जर आपल्याला पुष्पमाला तयार करायची असेल, प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यासाठी जर ती माला तयार करायची असेल तर आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारची आपण फुलं एकत्र आणतो आणि ती सुईदोऱ्यामध्ये व्यवस्थित ओवून त्याची आपण पुष्पमाला तयार करतो. तर हा निबंध या शब्दाचा अर्थ सुद्धा होतो गुंफणे किंवा बांधणी करणे. म्हणजे निबंध लेखन म्हणजे एखाद्या विषयावर विविध मुद्द्यांच्या आधारे स्वतःच्या भाषेत सुसंगत कलात्मक पद्धतीने लेखन करणे म्हणजेच निबंध लेखन होय. विद्यार्थ्यांना, तर निबंध लेखन करत असताना मला जर उत्कृष्ट म्हणजे या कृतीपत्रिकेमध्ये, मराठीच्या कृतीपत्रिकेमध्ये मला जो निबंध लिहायचा आहे तो निबंध माझा उत्कृष्ट झाला पाहिजे, मला उत्तमरित्या तो निबंध लिहिता आला पाहिजे. त्यासाठी माझ्याजवळ कोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट आहे विद्यार्थ्यांनो, ते म्हणजेच अवांतर वाचन. कारण अवांतर वाचनाची सवय जर मला असेल किंवा आपल्याला जर असेल तर कोणत्याही विषयावर निबंध लिहित असताना आपल्याला त्रास जात नाही. कारण वाचाल तर वाचाल असं म्हणतात आणि वाचनाने आपले शब्द हे प्रगल्भ होत जातात, भाषा समृद्ध होत जाते, भाषेतील शब्दांचे विविध अर्थ आपल्याला कळतात. अवांतर वाचनामुळे संपूर्ण अवांतर आपल्याला वाचन जर असेल तर आपल्याला लेखन पण व्यवस्थित करता येतं. निबंध लेखन करत असताना त्या निबंध लेखनामध्ये काय आवश्यक आहे, उत्कृष्ट निबंध जर मला लिहायचा असेल, कारण प्रत्येकाला उत्कृष्टच निबंध लिहायचा आहे. कारण या कृतीपत्रिकेतील निबंध लेखनामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क्स गुण आपल्याला मिळू शकत नाहीत. पण तरीही पण मला पूर्णपैकी पूर्ण गुण मिळाले पाहिजे असं समजून जर मला उत्कृष्ट पद्धतीने निबंध लेखन जर करायचं असेल तर मला त्या निबंधामध्ये काय काय लिहावं लागेल है ना. छान उत्कृष्ट म्हणींचा मला वापर करता आला पाहिजे. त्या विषयाला अनुसरून मला म्हणी आठवल्या पाहिजे. आणि मला म्हणी केव्हा आठवतील विद्यार्थ्यांनो, जर मला अवांतर वाचनाची सवय असेल तर. म्हणी आहेत, सुविचार आहेत, सुभाषित आहेत, या सगळ्या गोष्टींचा वापर मला निबंध लेखन करताना करता आला पाहिजे. म्हणजे माझ्या निबंध लेखनातील जे वाक्य आहेत है ना, ते निबंध लेखनातील वाक्य जे आहे ते प्रभावी असायला पाहिजे. विधानांचा वापर मला व्यवस्थितपणे तिथे करता आला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट आणखी ही की निबंध लेखन करत असताना योग्य त्या ठिकाणी, म्हणजे ज्या विषयाला अनुसरून मी जो निबंध लिहितो आहे त्या योग्य त्या ठिकाणी मला त्या वाक्याला अनुसरून योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर सुद्धा करता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की माझं अक्षर हे कसं असायला पाहिजे, तर वळणदार असायला पाहिजे. ज्याचं अक्षर खराब त्याची दानत खराब असं म्हणतात विद्यार्थ्यांना. आणि म्हणून माझं अक्षर हे कसं असायला पाहिजे, वळणदार माझं अक्षर असायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी उत्कृष्टपणे निबंध लेखन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. अवांतर वाचन, म्हणी, सुविचार आणि सुभाषिते यांचा वापर, प्रभावी वाक्य, योग्य त्या ठिकाणी
विरामचिन्हांचा वापर आणि वळणदार अक्षर. ह्या गोष्टी जर असतील माझ्याजवळ तर मला उत्कृष्टरित्या मी निबंध लिहू शकते. म्हणजे निबंध लिहित असताना निबंध लेखन मी कसं करावं, निबंधाची सुरुवात मी कशी करायची, म्हणजे निबंध लिहायचा तरी नेमका कसा, है ना. आणि म्हणून म्हणजे निबंध लेखन करत असताना ज्या विषयावर मला निबंध लिहायचा आहे ना, एकूण मला तिथे 3 विषय दिलेले असतात कृतीपत्रिकेमध्ये आणि त्या 3 विषयापैकी मला एक विषय निवडायचा आहे आणि त्या विषयावर आधारित मला निबंध लेखन करायचं आहे, निबंध लिहायचा आहे. तर ज्या विषयावर मी निबंध लिहिणार आहे ना, ज्या विषयावर मी निबंध लिहिणार आहे त्या विषयाचं मला संपूर्ण ज्ञान असायला पाहिजे, त्याचं मला आकलन व्हायला पाहिजे. कारण मुळात जर मला तो विषयच जर समजला नाही तर मला निबंध लिहिता येणार नाही. आणि निबंध लेखन करत असताना निबंधांची सुरुवात जी आहे विद्यार्थ्यांनो, ती आपली ही निबंधाची सुरुवात ही आकर्षक असायला पाहिजे. म्हणींचा वापर करा, सुविचारांचा वापर करा, सुभाषितांचा वापर करा, म्हणजे निबंधाची सुरुवात ही आकर्षकच असायला पाहिजे. आणि जो आपण निबंध लिहिणार आहोत, जो विषय आपण निबंध लेखनासाठी निवडलेला आहे, त्या विषयाची मांडणी मला मुद्देसूद करता आली पाहिजे. म्हणजे त्या निबंधातील प्रत्येक मुद्द्यातून विषय समजत गेला पाहिजे, त्या विषयाचा विकास होत गेला पाहिजे. आणि माझं हे लेखन हे सहज असायला पाहिजे, सलग असायला पाहिजे, सहज असायला पाहिजे. म्हणजे निबंध लेखन करत असताना प्रामुख्याने ह्या ज्या ठळक गोष्टी आहेत त्या ठळक गोष्टी मी लक्षात ठेवायला पाहिजे. माझी निबंधाची सुरुवात ही आकर्षक असायला पाहिजे, विषयाची मांडणी ही मुद्देसूद असायला पाहिजे आणि प्रत्येक मुद्द्यातून विषयाचा विकास होत गेला पाहिजे आणि लेखन माझं सहज आणि सुलभ असलं पाहिजे. अशा पद्धतीने मी निबंध लिहायला पाहिजे. म्हणजे निबंध लेखन कसं करायचं, आणखी करत असताना त्या निबंधातील जे वाक्य मी लिहिणार आहे ते वाक्य माझे प्रभावी असायला पाहिजे. म्हणी, वाक्प्रचार, सुविचार यांचा योग्य त्या ठिकाणी मी वापर करायलाच पाहिजे. माझी निबंध लेखनाची भाषा शैली जी आहे ती सहज, सुंदर आणि ओघवती असायला पाहिजे. लेखन नियमानुसार माझं लेखन असलं पाहिजे, है ना. म्हणजे व्याकरण जे आहे, व्याकरण रस्व, दीर्घ, काना, मात्रा, विलांटी, उकार जे आहे त्यानुसार माझं निबंध लेखन असायला पाहिजे. आणि निबंधाचा शेवट जो आहे विद्यार्थ्यांनो, तो शेवट हा कसा असला पाहिजे, ठाम असायला पाहिजे, त्यामध्ये स्पष्टता दिसायला पाहिजे. अशा पद्धतीने मी निबंध जर लिहिला तर नक्कीच मला खात्री आहे निबंध लेखनाचे जे 8 गुण आहे 10व्या वर्गात, त्या 8 पैकी नक्कीच तुम्हाला 9-9.5 मार्क्स गुण नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर पुढे बघा बाळांनो, निबंध लेखनाचे एकूण 5 प्रकार आहेत, है ना. प्रसंग लेखन, त्या प्रसंग लेखनालाच म्हणतात वर्णनात्मक निबंध. दुसरा विषय आहे तो म्हणजेच मनोगतपर लेखन किंवा आत्मकथनात्मक निबंध. तिसरा आहे वैचारिक, चौथा आहे कल्पनात्मक निबंध आणि 5वा आहे चरित्रात्मक निबंध. तुम्ही जर वर्ग 10चे विद्यार्थी असाल तर 10व्या वर्गात आपल्याला सुरुवातीचे 3 निबंध जे आहेत ते 3 निबंध आपल्याला अभ्यासाला आहेत. प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक निबंध. या 3 पैकी 3 विषयावर आधारित 3 निबंध आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये दिलेले असतात आणि त्यापैकी आपल्याला एक विषय निवडायचा आहे आणि त्यावर आपल्याला ती कृतीपत्रिकेमध्ये तो निबंध लिहायचा आहे. निबंध कसा लिहायचा हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. बघा बाळांनो, निबंध लिहायचा आहे आपल्याला. मग या निबंध लेखनाचे प्रकार आपण बघितले तर निबंध लिहित असताना निबंध लेखनाची पूर्वतयारी मी काय करायला पाहिजे, कारण मला जर या विषयावर आता कारण त्याचा सराव करायला पाहिजे. मला 10व्या वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षेत मी निबंध कोणता लिहिणार हे मी आज ठरवायला पाहिजे. कारण निबंध लेखनाची पूर्वतयारी ही जाणीवपूर्वक करावी लागते. म्हणजे मी वर्षभर जर कल्पनात्मक निबंधाचा सराव करत असेल आणि परीक्षेत जर मी चरित्रात्मक निबंध जर लिहायला जर गेलो तर मला निबंध उत्कृष्ट लिहिताच येणार, मला काहीच आठवणार नाही. किंवा मी जर वर्षभर जर प्रसंग वर्णनपर निबंध लिहायला जर गेलो आणि वेळेवर जर मी वैचारिक निबंध लिहायला जर लागलो तर मला ते निबंध लेखन व्यवस्थित करताच येणार नाही.
आणि म्हणून 10व्या वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मी कोणता निबंध लिहिणार आहे मी हे आज ठरवणार आहे आणि त्याचा मी सराव करणार आहे. कारण निबंध लेखनाची पूर्व तयारी जी आहे विद्यार्थ्यांनो ती जाणीवपूर्वक आपल्याला करावी लागते है ना. आणि त्या विषयाला अनुसरून त्या निबंध लेखनाच्या प्रकाराला अनुसरून आपल्याला आपली भाषिक कौशल्य विकसित करावी लागतात. आणि त्यासाठी आवश्यक काय आहे तर श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन चिंतन या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंतर्भाव करावा लागेल. आणि श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन चिंतन या भाषा समजून घेण्याच्या सगळ्या पायऱ्या आहेत. ह्या गोष्टी जर माझ्याजवळ असतील तर आमच्या शब्दसंपत्तीचा काय होईल विकास होईल. आणि शब्दाचं ज्ञानभांडार जर आमच्याजवळ जर भरपूर जर असेल तर निबंध लेखन करत असताना आपल्याला त्रास होणार नाही. तो निबंध आपण सहजतेने लिहू शकू. आणि म्हणून निबंध लेखन करत असताना लेखन सराव अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ज्या विषयावर आधारित ज्या निबंध प्रकारावर मी निबंध कृतीपत्रिकेमध्ये 10व्या वर्गात लिहिणार आहे त्या निबंध लेखनाचा सराव मी करायला पाहिजे. कमीत कमी 15 ते 20 निबंध जर मी त्या एका प्रकारावर जर मी लिहून जर काढलेत तर नक्कीच परीक्षेत येणारा जो निबंध आहे तो मी अगदी सहजतेने लिहून टाकेन, मला खात्री आहे. आणि म्हणून निबंध लेखनासाठी ही संपूर्ण पूर्वतयारी आवश्यक आहे. कारण निबंध लेखनाची पूर्वतयारी केल्याशिवाय आपल्याला निबंध लिहिता येणार नाही. निबंध लेखनाचे मी एकूण तुम्हाला 5 प्रकार सांगितलेत आणि त्यावर आधारित 10व्या वर्गाला आपल्याला एकूण 3च निबंध येणार आहेत. प्रसंग वर्णनपर म्हणजेच वर्णनात्मक, मनोगतपर म्हणजेच आत्मकथनात्मक आणि तिसरा आहे वैचारिक. तर मला जर प्रसंग लेखन किंवा वर्णनात्मक निबंध जर लिहायचा असेल, तुम्ही सगळे 10वीचे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगते आहे. निबंधाचे एकूण 3 प्रकार, त्या 3 प्रकारावर आधारित आपल्याला 3 निबंध येणार आहेत. आणि तो निबंध लिहत असताना त्यातला जो मी निबंध बोर्डाच्या परीक्षेमध्ये लिहिणार आहे त्याचा लेखनाचा सराव मी सतत करणार आहे. वेळ भरपूर आहे आपल्याकडे. आणि म्हणून जर मला कारण एखादा विद्यार्थी प्रसंग वर्णनपर निबंध व्यवस्थित लिहू शकतो, एखादा विद्यार्थी कथनात्मक निबंध उत्कृष्टरित्या लिहू शकतो. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात विद्यार्थ्यांना, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, प्रत्येकाचं ज्ञान आणि आकलन क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि म्हणून निबंध लेखन करत असताना मला जर प्रसंग लेखन किंवा वर्णनात्मक निबंध जर मी निवडला जर असेल तर त्यामध्ये मी काय लिहायला पाहिजे, मी तुम्हाला फक्त तो निबंध कसा लिहायचा हे समजावून सांगितलेलं आहे. कारण तुमच्याजवळ निबंधाचे साठे भरपूर आहे, पण मी कोणता निबंध लिहिणार आहे त्याला ते ठरवून मी तो निबंध व्यवस्थित लिहायला पाहिजे, त्याचा सराव करायला पाहिजे. का पहा, प्रसंग लेखन किंवा वर्णनात्मक निबंध जर मला लिहायचा असेल, कोणताही प्रसंग असेल, मी अनुभवलेला पाऊस असेल, मी पाहिलेली जत्रा असेल है ना, मी पाहिलेली आग असेल, माझा आवडता लेखक असेल, रम्य ते बालपण असेल, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना असेल है ना, आमच्या शाळेची सहल असेल, तर या विषयाला अनुसरून मला वर्णनात्मक निबंध लिहिता आला पाहिजे. पण समजा जर मला वर्णनात्मक किंवा प्रसंग लेखन जर मला करायचं जर असेल तर आपण पाहिलेल्या पक्षाचं, स्थळाचं, निसर्गाचं, व्यक्तीचं, वास्तूचं, वस्तूचं अथवा प्रसंगाचं चित्र आपल्या समोर जसंच्या तसं शब्दांनी मला रेखाटता आलं पाहिजे. आणि म्हणूनच म्हणजे हे प्रसंगाचं चित्र आपल्या समोर जसंच्या तसं शब्दांनी रेखाटणे म्हणजेच काय, वर्णनात्मक निबंध आपला तयार झाला. कारण या निबंधात वर्णनाला अतिशय महत्व आहे. कारण हा जो निबंध आहे वर्णनात्मक निबंध किंवा प्रसंग लेखन, हा जो निबंध आहे पूर्ण रसपूर्ण होण्यासाठी माझं निरीक्षण आहे कसं असायला पाहिजे, सूक्ष्म निरीक्षण असायला पाहिजे. कारण मी जर बारकाईने सूक्ष्म निरीक्षण त्या प्रसंगाचं सूक्ष्म निरीक्षण जर केलेलं जर असेल तर जो विषय दिला आहे त्याचं शब्दचित्र मला सहजतेने रेखाटता येईल. म्हणजेच तो प्रसंग लेखन किंवा वर्णनात्मक निबंध त्याचा जो विषय आलेला असेल त्या विषयावर मला
तो निबंध सहजतेने लिहिता येईल. म्हणजे ज्या विषयावर मी निबंध लिहितो आहे त्या गोष्टीचं वर्णन मी करतो आहे. आणि म्हणजे काय की ती गोष्ट मी प्रत्यक्ष बघतो आहे असं निबंध वाचणारा जो परीक्षक आहे त्या वाचकाला ते वाटलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण म्हणजे जसा प्रसंग मी बघितलेला असेल, म्हणजे समजा मी अनुभवलेला पाऊस है ना, या मी अनुभवलेला पाऊस या विषयावर जर मला निबंध जर लिहायचा जर असेल तर मला म्हणींचा वापर करता आला पाहिजे. एरे एरे पावसा, लहानपणीच आपण गाणी कविता ऐकलेल्या आहेत, पुष्कळशी गाणी आहेत पावसावर आधारित. तर मला ज्या विषयावर म्हणजे मी प्रसंग वर्णनात्मक निबंध मी लिहिणार आहे का 10व्या वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये, तर मला त्याचा सराव करत असताना त्या विषयाला अनुसरून सुविचार मला सांगता येतील का, सुभाषित मला लिहिता येतील का, म्हणी मला सांगता येतील का, कोटेशन्स मला देता येतील का, या सगळ्या गोष्टींचा विचार म्हणजे त्याचा साठा, ज्ञानाचा साठा जर मी आधीच जर तयार करून जर ठेवला तर मला निबंध लिहिताना त्रास होणार नाही. आणि त्यासाठी काय आवश्यक आहे तर अवांतर वाचन. विद्यार्थ्यांनो बघा, दुसरा प्रकार आहे आपला मनोगतपर म्हणजे आत्मकथनात्मक निबंध. निबंध तुमच्याजवळ भरपूर आहे, पण तो निबंध लिहित असताना मला कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागेल. कारण आत्मकथन जे आहे, ज्या निबंधामध्ये आत्मकथन करायचं असतं त्या निबंधाला मनोगत किंवा आत्मकथनपर निबंध म्हणतात. तर या निबंधामध्ये ज्याचं आत्मकथन करायचं आहे त्याच्या अंतरंगात लिहिणाऱ्याने प्रवेश केला पाहिजे. म्हणजे त्याचं सुखदुःख आहे, अनुभव आहे, त्याच्याशी मी एकरूप झालो पाहिजे आणि त्याचं मला कथन करता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, मनोगतपर किंवा आत्मकथनात्मक निबंध लिहित असताना या निबंधातील प्रत्येक वाक्य जे आहे, हे प्रत्येक वाक्याची रचना ही प्रथम पुरुषी एकवचनीच असायला पाहिजे. म्हणजे निबंधातील घटक प्रत्यक्ष मी आहे, आपण आहोत अशी कल्पना करूनच तो विषय आपल्याला मांडायचा आहे किंवा तो विषय आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे निबंधातील जो घटक आहे, कोणताही घटक असेल, शेतकऱ्यांचा आत्मवृत्त असेल, पुस्तकाचा आत्मवृत्त असेल, पृथ्वीचा आत्मवृत्त असेल, है ना, म्हणजे पृथ्वीचं मनोगत लिहित असताना मी स्वतः पृथ्वी आहे, है ना, हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे, हा नाश थांबवा, है ना. म्हणजे ह्या कवितेच्या ओळी आहेत, म्हणी आहेत, सुविचार आहेत, सुभाषित आहेत, या सगळ्या गोष्टींचा मला तिथे वापर करता आला पाहिजे. निबंधातील घटकाच्या काय भावना आहेत किंवा काय भावना असतील असं समजूनच मला तो निबंध लिहिता आलं पाहिजे. मी ताजमहाल बोलतोय, शेतकऱ्याचं मनोगत, झाडाचं आत्मवृत्त, वटवृक्षाची कहाणी, पुस्तकाचे आत्मवृत्त, है ना, विषय अनेक आहे. म्हणजे मी आधी विषय निवडायचा आहे, मला प्रसंग वर्णनपर निबंध लिहायचा आहे की मला आत्मकथनात्मक निबंध लिहायचा आहे. आणि त्याला अनुसरून जर तुम्ही 10-12 निबंध जर आपल्या वहीमध्ये लिहून काढलेत आणि त्याचा सराव करत जर गेलात तर हा निबंध लिहायला सुद्धा तुम्हाला त्रास जाणार नाही. निबंध आहे बाळांनो वैचारिक निबंध. आता या निबंधामध्ये, वैचारिक निबंधामध्ये विचार मांडायचे आणि आपले विचार केव्हा प्रगल्भ होतील विद्यार्थ्यांनो, तर वाचाल तर वाचाल. अवांतर वाचनाची मला सवय असायलाच पाहिजे, है ना. आपण सगळे मराठी भाषिक आहोत, मराठी ही आपली मातृभाषा आहे, है ना. तर कारण मराठी भाषेवर जर आपलं प्रभुत्व जर असेल तर इतर भाषा समजून घ्यायला आपल्याला त्रास होत नाही. आणि वैचारिक निबंध जर मला लिहायचा जर असेल तर या वैचारिक निबंधाचा जो विषय आहे त्या निबंधामध्ये विचार मांडताना मला विवेचन करावं लागतं, है ना. मला माझे विचार मांडावे लागतात आणि म्हणून या निबंधाला काय म्हणतात, विचारप्रधान निबंध म्हणतात. विद्यार्थ्यांनो, या निबंधाला, वैचारिक निबंधाला 2 बाजू असतात, है ना, प्रतिपक्ष आणि दुसरा पक्ष. या निबंधामध्ये प्रथम प्रतिपक्षाचे मुद्दे लिहावे लागतात. वादविवाद स्पर्धांमध्ये जर तुम्ही भाग घेतला असेल, है ना, किंवा वादविवाद स्पर्धा जर तुम्ही ऐकल्या जर असतील तर तुम्हाला माहिती असतील, है ना. या निबंधामध्ये प्रथम प्रतिपक्षाचे मुद्दे लिहावे लागतात.
आणि नंतर त्या प्रतिपक्षाचा एक एक मुद्दा घेऊन त्याचं खंडन मंडन करावं लागतं, म्हणजे ते तोडावं लागतं आणि शेवटी आपलं स्वतःचं म्हणणं मांडावं लागतं. अशा या वैचारिक निबंधांमुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या विचारशक्तीला चालना मिळते आणि त्यामुळे आपले स्वतंत्र विचार करण्याची क्षमता ही विकसित होते. तुलना करतो आपण, त्या विषयाची तुलना होय नाहीच्या बाजूने. तौलनिक पद्धतीने समतोल साधून हा निबंध आपल्याला लिहावा लागतो. संगणक तुम्हा सर्वांचा आवडता, संगणक शाप की वरदान, तर या दोन बाजू आपल्याला मांडता आल्या पाहिजे. म्हणजे संगणक जर शाप असेल तर त्यावर आधारितही मला लिहिता आलं पाहिजे, वरदान जर असेल तर त्यावर आधारितही मला लिहिता आलं पाहिजे आणि माझं स्वतःचं मत सुद्धा मला मांडता आलं पाहिजे. व्यायामातील जीवनाचं महत्व आहे, स्त्री हा कुटुंब संस्थेचा कणा, ग्रंथ हेच गुरु, प्रदूषण एक गंभीर समस्या, मोबाईल शापकी वरदान है ना, प्रदूषण एक समस्या, व्यायामाचं महत्व, असे अनेक विषय भरपूर साठा आहे तुमच्याकडे. फक्त संगणकावर जाऊन एक बटन दाबलं, क्लिक केलं की निबंधच निबंध आहे तुमच्याकडे. आणि म्हणून मी निबंध यावेळेला तुम्हाला लिहून दिलेलं नाही आहे, त्या निबंधाचा सराव तुम्ही स्वतः करायचा आहे, विषय तुम्ही निवडायचा आहे, निबंधाचा प्रकार निवडा आणि त्या एका प्रकारावर आधारित 10-15 निबंध, जेवढे तुम्हाला निबंध लिहिता येतील तेवढे निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मी कधी प्रसंग वर्णनपर लिहितो आहे, कधी मनोगत लिहितो आहे, कधी वैचारिक लिहितो आहे, कधी कल्पनात्मक लिहितो आहे, एकना धडण भारावर चिंध्या करू नका. जो निबंध आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये लिहिणार आहोत त्याचा सराव करा, म्हणजेच तो कृतीपत्रिकेतील निबंध लिहिताना तुम्हाला त्रास होणार नाही. त्यानंतर आहे बाळांनो बघा, कल्पनात्मक निबंध. हा कल्पनात्मक निबंध जो आहे तो 10व्या वर्गाला यावर्षी अभ्यासाला नाही, पण 9व्या वर्गाला आहे ना. कारण कल्पनात्मक निबंधामध्ये काय करायचं आहे, कल्पनाच करायची आहे ना. म्हणजे ज्या निबंधामध्ये कल्पनेला भरपूर वाव आहे त्या निबंधाला कल्पनात्मक निबंध म्हणतात. म्हणजे सत्यसृष्टीत न घडणाऱ्या गोष्टी मनुष्य कल्पनेने मिळवण्याचा प्रयत्न करतो. गणपतवाण्याची गोष्ट माहिती असेल बाळा तुम्हाला. गणपतवाणी बिडी पितांना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधेन माडी. कल्पना है ना. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला अशा निबंधांमुळे चालना मिळते आणि असा हा कल्पनात्मक निबंध लिहित असताना या निबंधामध्ये विद्यार्थ्यांना एक लक्षात ठेवायचं आहे की आपला हा जो निबंध कल्पनात्मक निबंध जर लिहित असेल तर माझा तो निबंध हास्यास्पद होता कामा नये. त्या निबंधामध्ये कुठेही पाल्लाळ किंवा विस्कळीतपणा येऊ द्यायचा नाही. कारण तुम्ही कल्पना करायची म्हणजे काही पण कल्पना करायला नाही, भल्लं मोठं पाल्लाळ एवढा मोठा निबंध विस्कळीत निबंध लिहाल तर त्या निबंधाला गुण मिळत नाही. आणि म्हणून ज्या विषयाची आपण कल्पना करीत आहोत त्या विषयाचं ज्ञान आपल्याजवळ असायला पाहिजे है ना. अनेक विषय, वृत्तपत्रे बंद पडली तर, मी मुख्यमंत्री झालो तर, परीक्षा रद्द झाली तर, शाळा बंद पडल्या तर, मला लॉटरी लागली तर, है ना. अनेक विषय आणि या अनेक विषयाचं भांडार तुमच्याजवळ साठा, मला माहिती आहे भरपूर साठा आहे, पण त्या साठ्यातून नेमके माणिक मोती कोणते वेचायचे आणि मला कोणते निबंध पाहिजे आहेत त्याचा सराव करा. म्हणजेच तुम्हाला मराठीच्या कृतीपत्रिकेमध्ये येणारा निबंधाचा जो विषय आहे तो विषय सहजतेने तुम्हाला मांडता येईल, लिहिता येईल. आणि त्यानंतर शेवटचा जो निबंधाचा प्रकार आहे बाळांनो तो आहे चरित्रात्मक निबंध. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध. म्हणजे एखादे थोर व्यक्ती, त्या थोर व्यक्तीच्या आयुष्याचा आढावा घेणे म्हणजेच चरित्रात्मक निबंध. अनेक थोर महान सत्पुरुष आपल्या देशामध्ये होऊन गेलेले आहेत, त्यांच्या आयुष्याचा आढावा घेणे आणि तो निबंध लिहिणे म्हणजेच चरित्रात्मक निबंध होय बाळांनो. या निबंधामध्ये हा चरित्रात्मक निबंध लिहित असताना ज्यांच्या आयुष्याचा आपण आढावा घेणार आहोत ते आपल्याला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे सांगता आली पाहिजे आणि त्या व्यक्तीचा आदर्श त्या निबंधात आपल्याला सांगता आला पाहिजे. त्यांचं जीवन, त्यांचं कार्य हे थोडक्यात आपल्याला सांगता आलं पाहिजे.
पाहिजे. अशा प्रकारचा निबंध लिहित असताना बाळांनो, आपल्या स्वतःच्या मनाचं काहीच लिहू नये. जे आहे ते वास्तव सत्य, जसं तो व्यक्ती, त्या व्यक्तीचा जन्म, त्या व्यक्तीचं पूर्ण जीवन, थोडक्यात जीवन कार्य याची मांडणी मला करता आली पाहिजे, थोडक्यात मला सांगता आली पाहिजे. आपल्या मनाचं आपण इथे काहीही घेणार नाही. मराठ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. अनेक थोर महान पुरुष होऊन गेलेले आहेत, महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत. त्यांच्या संदर्भात त्यांच्या आयुष्याचा आढावा घेऊन थोडक्यात त्यांची माहिती सांगणे म्हणजेच चरित्रात्मक निबंध लिहिणे होय. अशा प्रकारे उपयोजित लेखनाचा निबंध लेखन हा भाग जो आहे आपला आज इथे संपला विद्यार्थ्यांना. म्हणजे उपयोजित लेखनामध्ये संपूर्ण माहिती, संपूर्ण व्हिडिओज मी तुम्हाला पाठवलेले आहेत. पुन्हा लिंक बघा. मराठी हा विषय पूर्णपणे आतापासून तर इथेपर्यंत पूर्णपणे या माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्यासाठी प्रयत्न करून, माझ्या परीने प्रयत्न करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा आणि 10व्या वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन करा. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा बाळांनो. धन्यवाद.